गेली 6 ते 7 दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील यशवंत खार परिसरात गुरे चोरी करताना आरोपी पकडल्याची घटना ताजी असतानाच दिनांक 12 ऑगस्ट रोजी पहाटे तब्बल 7 गोवंशीय गुरांची कत्तल झाल्याची घटना समोर आली असून या घटनेनं परिसरातील नागरिक अत्यंत संतप्त झालेत। गुन्हेगारांना पकडून जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे। यशवंत खार परिसरात अशा घटना मागील काही वर्षात अनेकदा घडल्यात। जंगल परिसर असल्यानं गुरे तस्कर जंगलाचा आसरा घेतात। गोहत्या हा कायद्याने मोठा गुन्हा असतानाही हे तस्कर दिवसा उजेडी मुक्या प्राण्यांची हत्या करण्यास धजावतात तरी कसे असा प्रश्न नागरिक विचारतायत। पहाटे चक्क 7 गुरांची कत्तल करण्यात आली। तसेच काही टाकाऊ मांस घटनास्थळी अस्ताव्यस्त सोडून तस्कर मांस घेऊन पसार झाले। हे टाकाऊ मांस मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना दिसून आले। त्यानंतर या निंदनीय घटनेचा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। जर हे आरोपी आम्हाला सापडले तर आम्ही त्यांना ठोकून काढू असा थेट इशाराच भाजपचे अमित घाग यांनी दिलाय। पोलिसांनी या गुन्हेगारांना पकडून जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। हिंदू म्हणून ज्यावेळी गोहत्या होते त्यावेळी नक्कीच सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक संतापाची लाट उमटते की आपल्या गोहत्या होत आहेत आणि आपण त्याला काहीच करू शकत नाही। तिथले सतर्क नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर देखील पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, कलम जे दाखल करायला पाहिजे ते कलम दाखल करताना दिसत नाही। म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण या गुन्हेगारांना ही जी हैवानी वृत्ती आहे या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी त्यांच्यावर कठोरात कठोर कलम लावले पाहिजे। सकाळी पोलीस पाटील असतील, आमचे इथले बूथ अध्यक्ष असतील यांनी आम्हाला सांगितल्यानंतर त्या घटनेची माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण आता त्या ठिकाणी जर ही घटना आठवड्यात 2दा होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या गस्तीची गरज आहे। तिथल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी रात्री गस्त घालणारे पोलीस पहारा दिला गेला पाहिजे। माझी पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण गस्त घालणारे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाठवले गेले पाहिजे आणि हे जे कोण आरोपी आहेत, हे जे गुन्हेगार आहेत, जे कुठून येतात, मुंबई कुठून काय भिवंडीवरून येतात, त्यांना आमच्या पद्धतीतून इशारा आहे की जर पुन्हा तुम्ही या रस्त्याला दिसलेत तर तुम्हाला फटकून काढू आणि ठोकून काढू। पोलीस अपयशी ठरतात असं मी म्हणणार नाही, परंतु जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायला पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी जो गुन्हा दाखल करायला पाहिजे। आपण कोण आहोत? आज आपल्या गुराढोरांची कत्तल होत आहे आणि आपण त्यांच्यावर जर सौम्य कलम लावत असू तर हे आरोपी मोकाट सुटतात आणि पुन्हा एकदा त्यांची जी प्रवृत्ती आहे ती पुन्हा एकदा जिवंत होते आणि पुन्हा एकदा ते मोकाट अशा हत्या करायला तयार होतात। आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत आणि हिंदू म्हणून आम्ही आमच्या जे गोधन आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आम्ही मागच्या वेळी देखील पहारा देत होतो, परंतु जर प्रशासन याला अपयशी ठरत असेल तर आम्ही त्याचा पहारा देऊ आणि पहारा देत असताना मात्र ही गुन्हेगार जर आम्हाला भेटले तर तिथेच त्यांना ठोकून काढू। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।